हॅलो यूट्यूब फॅमिली, माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये पुन्हा तुमचं स्वागत आहे। तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला आणि नक्कीच कमेंट करून सांगा आणि फुल वॉच करा। हे माझ्या मम्मीने तीळ दिले आहेत, खूप सारे शेतातले तीळ आहेत, उन्हाळी तीळ आहेत आणि खूप सारं असं काही दिलेले आहे। तुम्हाला दाखवते, माझ्या भाऊजाईने दिलेले आहेत, लोणचं बनवून दिलेलं आहे, उन्हाळी आंब्याचं आहे, छान आहे, मस्त। असंच काही अजून खूप काही दिलेले आहे, समोर बघत जाऊ, स्किप करू नका। ही आहे मुगाची डाळ, ही पण शेतातलीच आहे। माझी मम्मी जोपर्यंत सर्व काय होतं तोपर्यंत शेतातलंच असते, सर्व काही विकत घेत नाहीत गावाकडं। मला तर सगळं विकतच घ्यावं लागते, पण त्याने देतात थोडंफार तर छान वाटते, मस्त। म्हणतात ना, जोपर्यंत आई बाबा आहे तोपर्यंत मुलीचं माहेर आहे, तर असं थोडंफार दिलेलं आहे बांधून। येताळच घेऊन आली सर्व काही। हे आहे वळवळ, हे आहे पापड्या आहेत ह्या तांदळाच्या, ह्या पण भाऊजाईने बनवलेल्या आहेत माझ्यासाठी। आणि हे गव्हाच्या चिकाच्या पापड्या आहेत, दाखवते बघा तुम्हाला। ह्या बघा गव्हाच्या चिकाच्या पापड्या, छान असं मस्त बनवून दिलेल्या आहेत। आणि हे गव्हाच्या तांदळाच्या दोन्ही पण। अजून काय दिलं, शेवया दिलेल्या आहेत, शेवया दिलेल्या आहेत गव्हाच्या, आणि मैद्याच्या पण बनवलेल्या आहेत। ते घरीच बनवलेले आहेत, बाहेर नाही, माझ्या भावानी आणि भाऊजाईने दोघांनी मिळून बनवलेले आहेत। आणि मम्मीने पण थोडंफार मदत करू लागली। हे बघा, मशीनपेक्षा घरी बनवलेल्या खूप टेस्टी लागतात शेवया कधी पण। असं खूप काही दिलेलं आहे, तर तुम्हाला पण येते का? तुमच्या माहेरून कोणाला येते असं छान? थोडंफार का होईना पण छान वाटते आल्यानं, मस्त। हे बघा मैद्याच्या शेवया आहेत, छान आहेत। सर्व कॅरी बॅगमध्ये बांधून सर्व बरोबर आणली बघा। आणि आता तुरीची डाळ पण दिलेली आहे, तुरीची डाळ पण बघा। सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, कमेंट करायला विसरू नका। तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ माझा शेवटपर्यंत बघा। हे बघा तुरीची डाळ, तुरीची डाळ पण खूप सारी दिलेली आहे। सर्व काही शेतात जे जे पिकतात ते मला देतात, माझी मम्मी देते। बाय बाय, टेक केअर, आणि खरंच थँक्यू सो मच, सर्वांचे धन्यवाद, सर्वांचे आभार, बाय।